नमस्कार. आपला पुढचा घटक आहे वर्गीकरण. त्याच्यामध्ये आपण 5 प्रश्न घेऊया. गटात न बसणाऱ्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. कान, नाक, हात आणि डोळे हे 4 आपले शरीराचे भाग दाखवलेले आहेत. याच्यामधील वेगळं जे आहे ते आहे हात. बाकीचे ज्ञानेंद्रिय आहेत. हात हा आपला एक अवयव आहे, त्यामुळे हात असलेला पर्याय 3 नंबरचा पर्याय आपण रंगवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, गुढीपाडवा आणि गांधी जयंती. यामधला जो वेगळा सण जो आहे तो आहे गुढीपाडवा. हा मराठी नवीन वर्षाचा सण आहे आणि स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि गांधी जयंती हे राष्ट्रीय सण आहेत. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो घेऊयात आपण. नाशिक, उज्जैन, हरिद्वार आणि मथुरा. तर नाशिक, उज्जैन, हरिद्वार या ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरत असतो, परंतु मथुरा या ठिकाणी कुंभमेळा भरत नाही, म्हणून 4 नंबरचा पर्याय मथुरा हे गटात न बसणारं उत्तर आपलं आहे. त्यानंतर व्यास, त्रिज्या, जीवा आणि कर्ण. तर आपण या तिघांचा विचार केलात, व्यास, जीवा आणि त्रिज्या हे जे घटक आहेत ते वर्तुळाचे घटक आहेत. कर्ण हा वर्तुळाचा घटक नाही, त्यामुळे तो 4 नंबरचा पर्याय वेगळा आहे. त्यानंतर आईस्क्रीम, बर्फ, पाणी, वाफ. बर्फ, पाणी आणि वाफ हे पाण्याचीच वेगवेगळी रूपं आहेत, परंतु आईस्क्रीम त्याच्यावर प्रक्रिया करून वेगवेगळे पदार्थ मिक्स करून केला जातो, म्हणून आईस्क्रीम हा 1 नंबरचा पर्याय हे आपण गोल करून हा गटात न बसणारा शब्द म्हणून आपण वेगळा काढू शकतो. त्यानंतर कॉलरा, अतिसार, विषमज्वर आणि क्षय हे जे वेगवेगळे आजार दिलेले आहेत त्यापैकी वेगळा जो आजार आहे तो आहे क्षय, कारण हा हवेद्वारे पसरतो. विषमज्वर, अतिसार आणि कॉलरा हे पाण्याद्वारे पसरणारे आजार आहेत. मित्रांनो, हे सर्व तुम्ही प्रश्न सोडवायचे. काय अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारायचे. नवीन घटकासह पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय.